नमस्कार, सर्वांचं झेनो कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण पाहूया सरासरी आणि त्यावरील उदाहरणे. बघा, सरासरी म्हणजे काय असते? सरासरी म्हणजे असते सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. म्हणजे पाहू आपण किंवा काहीतरी विद्यार्थी जमलेले आहेत आणि त्यांनी एका विद्यार्थ्यानं समजा 5 रुपये गोळा केले, एका विद्यार्थ्याकडे 6 रुपये होते, एकाकडे 10 रुपये होते, एकाकडे 2 रुपये होते आणि एकाकडे काहीतरी समजा परत 5 रुपये होते. तर मग सरासरी त्यांच्याकडे किती रुपये होते? ठीक आहे. समजा पहिला विद्यार्थी त्यांना 5 रुपये दिले, दुसऱ्यांना 6 दिले, परत 10 दिले, 2 दिले आणि 5 दिले. मग सरासरी किती रुपये आहेत? मग यासाठी आपण काय करणार? या सर्वांची बेरीज करणार. मग आपण या सर्वांची जर बेरीज केली तर पहा बेरीज किती येणार आहे? 5 + 6 + 10 + 2 आणि +5. मग 5 आणि 6 11, 11 आणि 10 21, 21 आणि 2 23, 23 आणि 5 28. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज येत आहे 28. मग आपण याची बेरीज करणार आणि एकूण विद्यार्थी किती होते? तर 5 विद्यार्थी. तर त्याला 5नं भागणार. मग या सर्वाला आपण भागीला किती करणार आहे? 5. तर याला म्हणतो आपण सरासरी. सरासरी म्हणजे काय? जेवढे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आणि त्यांनी किती रुपये दिले? 5 रुपये, 6 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 5 रुपये. त्या सर्वांची काय करणार? बेरीज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या, एकूण संख्या. सरासरी टॉपिकवरील उदाहरणं सोडवताना आपल्याला याची मदत घ्यावीच लागणार आहे. ठीक आहे. तर आपण हे पाठ करताना फक्त इतकं पाठ करणार: सरासरी बरोबर बेरीज भागिला संख्या. बेरीज कशाची? तर सर्व संख्यांची. आणि संख्या कोणत्या? एकूण संख्या. म्हणजे याला मी लिहिणार इथं असंही लिहू शकतो मी याला: सरासरी बरोबर बेरीज भागिला संख्या. बेरीज भागिला संख्या. यालाच मी थोडंसं चेंज करून असं लिहू शकतो की हे बघा भागाकारात आहे, हे जर मी इकडं पाठवलं तर हे गुणाकारात जाईल. म्हणजे मला बेरजेची किंमत भेटेल. म्हणजे काय लिहू शकतो मी? पहा, सरासरी गुणिला संख्या बरोबर बेरीज. म्हणजे मला इथं 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. कोणती गोष्ट? की सरासरी बरोबर काय असते? तर सरासरी बरोबर असते बेरीज भागिला संख्या. आणि मला जेव्हा बेरजेची किंमत काढावं लागते तेव्हा मला सरासरी आणि संख्या यांचा गुणाकार करावा लागतो. बेरीज काढताना काय करावं लागतो? गुणाकार. पण कशाचा गुणाकार? सरासरी आणि संख्यांचा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवणार आहे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा सूत्रात 3 गोष्टी दिलेल्या असतील, 3 गोष्टी, तर त्या 3 पैकी किमान 2 दिलेल्या असतात, म्हणजे दिलेल्याच असतात. तर आपल्याला 2 दिलेल्या असतील, तिसरी विचारलेली असेल. ठीक आहे. जेव्हा सूत्रात 4 गोष्टी असतील, 4, तर 4 पैकी 3 दिलेल्या असतील, एक गोष्ट आपल्याला विचारेल. तर त्याचाच आधार घेऊन आपण आता हे गणित सॉल्व करणार आहे. पहिलं गणित आहे: 4 संख्यांची सरासरी 30 दिलेली आहे. 4 संख्यांची सरासरी 30 दिलेली आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 दिलेली आहे. काळजी इथं घ्यायची आहे की पहिल्या वाक्यात आपल्याला 4 संख्यांची सरासरी दिलेली आहे आणि दुसऱ्या वाक्यात आपल्याला 3 संख्यांची बेरीज दिलेली आहे. इथं 4 संख्या आहेत आणि सरासरी 30 आहे. परत इथं 3 संख्या आहेत आणि बेरीज 85 आहे. तर चौथी संख्या असेल म्हणते. मग आपण काय करू शकतो की या 4च्या सरासरीवरून 4च्या
सरासरीवरून आपण बेरीज काढू शकतो. मग बेरीजच का काढायची, बेरीजच का काढायची, तर आपण सरासरी आणि सरासरीची क्रिया नाही करू शकत, सरासरी आणि सरासरीची क्रिया करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला पहिले सरासरीला बेरजेमध्ये बदलावं लागेल, सरासरीला बेरजेमध्ये बदलावं लागेल आणि मग आपण बेरजेची क्रिया करू शकतो. म्हणजे पहा, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. मग इथं मला संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी दिलेल्या आहेत. मग दोन गोष्टी दिलेल्या आहेत, संख्या आणि सरासरी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ मला त्यांनी बेरीज काढायला सांगितलेली आहे इनडायरेक्टली. मग मी याच्या आधारावर बेरीज काढणार. मग इथं मला माहिती आहे बेरीज म्हणजे काय असते. तर बेरीज बरोबर असते संख्या गुणिला सरासरी, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता बेरीज बरोबर सरासरी गुणिला संख्या. मग पहा इथं काय दिलेलं आहे, संख्या किती आहेत, 4 संख्या. मग इथं किंमत ठेवणार मी 4 संख्या गुणिला 4 संख्यांची सरासरी 30 आहे, 4 संख्यांची सरासरी 30 आहे. मग इथं लिहिणार मी सरासरी, इथं लिहिणार सरासरी किती आहे 30. मग इथं लिहिणार बरोबर 3 चौक 12 आणि शून्यला 0. हे काय मिळालं आपल्याला, ही मिळाली आपल्याला बेरीज, ही मिळाली बेरीज. मग इथं लिहिणार मी बेरीज आणि इथं लिहिणार मी 4. हे कशासाठी लिहिले की मला हे 4 सांगून जातील की बा ही बेरीज जी आहे ही 4 संख्यांची आहे. इथं होतं 4 संख्यांची सरासरी 30 आहे आणि त्याच्याच आधारावर मी काढली इथं बेरीज किती संख्यांची, 4 संख्यांची. 4 संख्यांची बेरीज इथं 120 आहे, 120 आहे. परत जर मी दुसरं वाक्य वाचलं, त्यातल्या ह्या 4 संख्या आहेत, ह्या 4 संख्या आहेत, त्यातल्या पहिल्या 3 1 2 3, त्यातल्या पहिल्या 3 ची बेरीज 85 आहे, बेरीज 85 आहे. बरेच विद्यार्थी इथं परत 85 गुणिला 3 करतात. तर ऑलरेडीच त्यांनी आपल्याला बेरीज दिलेली आहे, म्हणजे त्याला बदलण्याची गरज नाही आहे. मग काय करणार आपण, इथं बेरीज 4ची आहे आणि ती बेरीज आपल्याला सांगितलेली आहे 3 संख्यांची बेरीज 85 आहे. मग इथं लिहिणार मी बेरीज बरोबर किती 85, बेरीज बरोबर 85. पण इथं बेरीज आहे 3ची, ही इथं 3 लिहिली आपण. हे 3 सांगतील आपल्याला की बेरीज 3 संख्यांची आहे, बरोबर आहे. मग आता पहा, आता ह्या 4 संख्या आहेत, आता ह्या 4 संख्या आहेत, 4 संख्या 1 2 3 4. जर मी या 4 संख्यांची सरासरी पाहिली तर 30 आहे आणि बेरीज जर पाहिली तर 120 आहे. बेरीज पाहिली तर 1 2 3 4 मिळून बेरीज किती आहे 120. पण यापैकी जर 3 संख्यांची जर मी बेरीज घेतली 1 2 3, तर ही बेरीज मी माझी 85 भरत आहे. मग जी उरलेली संख्या असेल ती जर मला काढायची असेल तर मी काय करणार, टोटल माझ्याकडे 4 संख्या होत्या, 4 संख्या 4 मधून मी 3 ह्या वजा करणार, म्हणजे मला भेटेल 1/4 संख्या उरलेली संख्या. मग याची आपण वजाबाकी करू. मग जर मी 120 वजा जर 85 केलं, 120 वजा 85 केलं तर काय भेटणार आहे, 120 वजा 85. शून्यातून 5 जात नाहीत, हातचा घेऊ, 2 मधून हातचा घेतला, इथं 1 झाला, इथं झाले 10, 10 मधून 5 गेले, राहिले 5. परत 1 मधून 8 जात नाहीत, मग हातचा घेऊ, इथं झाला 0, इथं झाले 11, मग 11तून 8 गेले, इथं किती झाले 3. तर आपली चौथी संख्या जी असेल ती चौथी संख्या असेल आपली 35. अशाच प्रकारे आपण आता दुसरा प्रश्न पाहू. पाच संख्यांची सरासरी 80 आहे. एक गोष्ट लक्षातच ठेवायची, जेव्हा संख्या आणि सरासरी दिलेली असेल, जेव्हा संख्या आणि सरासरी दिलेली असेल तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला बेरीज काढायची असेल, बरोबर आहे. म्हणजे 5 संख्यांची सरासरी 80 आहे. ह्या 5 संख्या आहेत 1 2 3 4 5, 5ची सरासरी 80 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्या आता त्यांनी डायरेक्ट बेरीज नाही दिली, इथं बघा बेरीज दिली होती. आता यांनी ह्या संख्या सेपरेट सांगितल्या, वेगवेगळ्या. ह्या 5 संख्यांची सरासरी 80 सांगितली आहे. याच्यातल्या 4 संख्या आपल्याला 70 60 80 90 अशा सांगितल्या आहेत. तर आपल्याला 5वी संख्या विचारली, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिले 5ची बेरीज काढावं लागेल, पहिले 5ची बेरीज काढावं लागेल आणि नंतर उरलेल्या 4ची बेरीज काढायची आहे. मग या 5च्या बेरजेमधून आपण 4ची बेरीज जर वजा केली, बरोबर आहे, 5 संख्या आहेत आणि 5 मधून जर आपण 4 वजा केला तर उरली 1 संख्या. मग काढू आपण 5 संख्यांची
5 संख्यांची सरासरी 80 आहे. मग परत मी वापरणार बेरीज बरोबर बेरीज बरोबर संख्या गुणिला सरासरी. मग किती संख्या आहेत आपल्या इथं 5. मग इथं लिहिणार 5 गुणिला सरासरी किती आहे 80. लिहिणार मी इथं 80 सरासरी बरोबर आहे. तिच्यानंतर करायचा गुणाकार 5 8 40 आणि हा शून्याला शून्य देऊन दिला म्हणजे बेरीज आली 400. बेरीज बरोबर आली 400. किती संख्यांची बेरीज आहे 5ची. ठीक आहे. तिच्यानंतर पहा अनुक्रमे तिच्यानंतर पहिल्या 4 संख्या अनुक्रमे म्हणजे आता जर मी याच्या आधी जर पाहिलं असतं 5 संख्यांची सरासरी 80 होती 80 आणि त्याची बेरीज किती भरली मला 400 म्हणजे 1 2 3 4 5 ह्या 5 जरी मिळवल्या तेव्हा बेरीज भरते 80. आता या 5 मधल्या एक 70 आहे एक 90 आहे एक 80 आहे आणि एक परत 90 आहे सॉरी एक 70 आहे 60 आहे 80 आहे आणि 90 आहे. म्हणजे मी काय करू शकतो या 4ला कलेक्ट करणार 4 जर वजा केल्या तर परत मला एक संख्या भेटेल. मग करू आपण याची बेरीज 70 60 80 90. मग करा इथं बेरीज यांची 70 अधिक 60 अधिक 80 अधिक 90 करा बेरीज 0 7 आणि 6 13 13 अधिक 8 21 21 आणि 9 किती होतात 30 म्हणजे बेरीज भेटली मला 300. मग इथं लिहिणार मी बेरीज बरोबर 300. पण बेरीज कितीची आहे पहिल्या 4ची 1 2 3 4 इथं लिहिणार 4. म्हणजे आता 5ची जर बेरीज पाहिली तर 400 आहे आणि 4ची जर बेरीज पाहिली तर 300 आहे. मग मी या 500 मधून समजा हे जर 4 संख्या वजा केल्यात किती उरणार आहे एक संख्या. म्हणजे पहा 400 मधून जर मी 300 वजा केले तर उत्तर किती येणार माझं 100 आणि 100 ही माझी किती संख्या असेल तर 5वी संख्या माझी 100 असेल. त्यानंतर पाहूयात आपण तिसरा प्रश्न म्हणजे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती असेल तर 100. समोरचा प्रश्न आहे 6 संख्यांची सरासरी 56 आहे 6 संख्यांची सरासरी 56 आहे. पहिल्या 3 संख्यांची बेरीज आहे आणि त्यापुढील 2 संख्यांची बेरीज 100 आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला करायचं काय की पहिले या सरासरीला बेरजेत बदलायचं आहे टोटल संख्या 6 आहेत म्हणजे मला पहिले 6ची बेरीज भेटेल त्यानंतर काय होईल 3ची बेरीज म्हणजे माझ्या 3ची बेरीज ही समजा ही 3ची बेरीज उरल्या किती संख्या 3. पण 3 मध्ये अजून पुढच्या 2 संख्या मला माहिती आहेत ह्या 2 गेल्या म्हणजे उरली किती संख्या एक संख्या. म्हणजे आपण काय करू पहिले 6ची बेरीज काढू आणि या 2ची 3ची आणि 2ची बेरीज एकत्र करून घेऊ म्हणजे भेटते आपल्याला 5ची बेरीज आणि ती बेरीज त्यामधून वजा करू. म्हणजे पहा आता 6 संख्यांची सरासरी 56 आहे. मी बेरीज काढतो बेरीज बरोबर किती आहे 6 गुणिला 56. मग 6 गुणिला 56 इकडे कॅल्क्युलेशन करून घ्या रफमध्ये 56 गुणिला 6 6 6 36 6 हातचे आले 3 6 पंच 30 30 आणि 3 33 म्हणजे किती आली 336 काय भेटली मला बेरीज 336 भेटली बेरीज कितीची असेल तर 6 संख्यांची. मग इथं लिहिणार मी 6. हे समजण्यासाठी आहे फक्त आपल्याला की बस 6 संख्यांची बेरीज आहे म्हणून ठीक आहे. त्यानंतर पाहता पहिल्या 3ची बेरीज दिलेली आहे आपल्याला सरासरी नाही दिलेली म्हणजे याला बदलायची गरज नाही. पहिल्या 3ची बेरीज आहे 180 आणि पुढच्या 2ची बेरीज किती आहे 100 आहे. म्हणजे मी काय करू शकतो हे 180 आणि हे जर 100 मी एकत्र केले तर मला बेरीज मिळणार आहे 5ची. मग ते मी एकत्र करून घेतो. मग ते एकत्र जर केले समजा मी 180 आणि 100 जर एकत्र केले तर भेटतात मला 0 8 आणि 2 म्हणजे किती झाले 280. 3ची आणि परत 2ची अशी कितीची बेरीज भेटली मला आता 5ची बेरीज किती भेटली 280. मग इथं लिहितो मी बेरीज बरोबर
80 आणि ही कितीची बेरीज आहे? ही 3ची आहे आणि ही 2ची आहे. मग ही झाली बेरीज 5ची. मग आता काय करतो, माझ्याकडे टोटल 6ची बेरीज आहे, टोटल 6ची बेरीज आहे. 6च्या बेरजेमधून 5ची बेरीज काढून टाकतो. काढून जर टाकली तर मला किती उरणार आहे माझ्याकडे? 1ची. मग इथं वजाबाकी करतो मी याची जर वजाबाकी केली, 6मधून 0 गेले 6, 3मधून 8 जात नाहीत, मग हातचा घेऊ. इथं झाले 2, इथं झाले 13, 13मधून 8 गेले 5 आणि 2तून 2 गेले 0. तर माझं उत्तर असेल म्हणजे 6वी संख्या असेल, किती असेल? ती 56 असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू चौथा प्रश्न. चौथा प्रश्न चौथा प्रश्न दिलेला आहे. 5 संख्यांची सरासरी 47 आहे. म्हणजे संख्या दिलेल्या आहेत, सरासरी दिलेल्या आहेत. परत तेच संख्या आणि सरासरी दिल्या तर पहिले काय काढायचे आपल्याला? बेरीज. मग आपण बेरीज काढणार. नंतर पहिल्या 2 संख्यांची सरासरी दिलेली आहे. आता इथं थोडा चेंज आहे. 2 संख्यांची काय दिलेली आहे? सरासरी. म्हणजे टोटल संख्या किती आहेत? 5. 5 मधल्या म्हणजे 5 संख्यांच्या सरासरीवरून आपण 5ची बेरीज काढू शकतो. त्यानंतर 2 संख्यांची सरासरी आहे आणि शेवटच्या 2ची काय दिलेली आहे? बेरीज दिलेली आहे. बेरीज म्हणजे मला या वाक्यावरून मला काढता येईल बेरीज. संख्या गुणिला सरासरी केलं तर मला भेटणार बेरीज. ह्या झाल्या 5ची बेरीज. आता त्यांचं म्हणणं आहे पहिल्या 2 संख्यांची सरासरी 61 आहे. म्हणजे मला पहिल्या ह्या ज्या 2 संख्या आहेत या 2 संख्याच्या सरासरीला बदलावं लागेल बेरजेमध्ये. ह्या 2ला मी बेरजेत करणार. आणि परत त्यांचं म्हणणं आहे शेवटच्या 2ची बेरीज दिलेली आहे 76. म्हणजे याला बदलायची गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे मी काय करणार की 5 संख्यांची सरासरी असेल, ती जी सरासरी मी काढणार त्याला मी 2 संख्यांची सरासरी आहे त्याची आपण काढू बेरीज. म्हणजे ह्या 2ची बेरीज आणि या शेवटच्या 2ची बेरीज, हे जे सुरुवातीचे 2ची बेरीज आणि या शेवटच्या 2ची बेरीज आपण जर काढली तर ती भेटेल आपल्याला 4ची बेरीज. आणि 4ची बेरीज आहे तर या 5च्या बेरजेमधून 4ची बेरीज आपण वजा करणार. पहा आता. मग इथं लिहिणार मी पहिल्या वाक्यावरनं 5 संख्यांची सरासरी 47 आहे. मग इथं लिहिणार मी बेरीज बरोबर संख्या गुणिला सरासरी. चला, संख्या आहेत 5 गुणिला सरासरी आहे आपल्याला दिलेलं 47. 5 गुणिला 47 करणार ते आपण इथं करून घेऊ. 47 गुणिला 5, 5 7 35, 5 हातचे आले 3, 5 चूक 20, 20 आणि 3 23. म्हणजे बेरीज मिळाली आपल्याला 235. बेरीज. आणि ही बेरीज किती असेल तर 5ची. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता 2 संख्यांची सरासरी 61 आहे. 2 संख्यांची सरासरी किती आहे? 61 आहे. मी सरासरीची क्रिया सरासरी सोबत करू शकत नाही. म्हणजे याला पहिले आपल्याला बेरजेत बदलावं लागेल. परत याला लिहून घेतो मी. बेरीज बरोबर संख्या. किती संख्या येतात इथं? 2 संख्यांची. मग इथं लिहिणार मी 2 गुणिला सरासरी किती आहे? 61. बरोबर आहे. आणि याची काढणार बेरीज. इथं बेरीज करू शकतो आपण दोन्ही. बे 1 बे आणि 6 2 12. ही बेरीज झाली. ही बेरीज कितीची आहे? 2ची. आणि शेवटचं एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला की शेवटच्या 2 संख्यांची बेरीज 76 आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो पहिल्या 2ची बेरीज 122 आहे आणि शेवटच्या 2ची बेरीज किती आहे? 76. मग आपण यावरनं पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 यांना जर एकत्र केलं तर आपण याची जर बेरीज घेतली तर ती बेरीज येणार आहे बघा 2 आणि 6 8, 7 आणि 2 9 आणि 1 198. पण आता ही बेरीज किती होणार आहे? पहिल्या 2 आणि शेवटच्या 2. म्हणजे ही बेरीज बनणार आहे 4ची. ही बेरीज बनणार आहे 4 संख्यांची बेरीज. आता ही जर 4 संख्यांची बेरीज बनली असेल
तर आपल्याकडे ऑलरेडी सुरुवातीला किती संख्यांची बेरीज आहे? 5 संख्यांची. मग मी काय करू शकतो? या 5 संख्यांच्या बेरजेमधनं ही संख्या वजा करू शकतो. मग करा इथं वजा. 235 वजा 198. 198. 5तून 8 जाणार नाहीत, मग हातचा घेऊ. इथं झाले 2, इथं झाले 15. 15मधून 8 गेले, किती राहिले? 7. परत 2तून 9 जात नाहीत, मग हातचा घेतला. इथं झाला 1, इथं झाले 12. 12मधून 9 गेले 3, आणि 1तून 1 गेला 0. याचा अर्थ काय? 5च्या बेरजेमधून 4ची जर बेरीज वजा केली तर आपल्याला जी मधातली संख्या आहे ती किती मिळणार आहे? 37. ठीक आहे. अशाच पद्धतीनं आपण शेवटचा प्रश्न पाहू, 5वा प्रश्न. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. मग आपल्याला विषम संख्या माहिती आहेत आपल्याला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्या विषम संख्या असतात. मग त्यातल्या विचारल्या आपल्याला पहिल्या. मग पहिल्या जर आपण 6 विषम संख्या घेतल्या तर पहिली संख्या द्या. पहिली संख्या 1, नंतर दुसरी संख्या 3, 5, 7, 9, 1, 2, 3, 4, 5 आणि समोरची किती असेल? 11. एकूण झाल्या 6 संख्या. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे सरासरी म्हणजे काय असते? सर्व संख्यांची बेरीज. मग सर्व संख्यांची बेरीज करा. ज्या सांगितल्या त्या घ्यायच्या, विषम सांगितल्या तर विषम घ्यायच्या, सम सांगितल्या तर सम घ्यायच्या, आणि नैसर्गिक सांगितल्या तर नैसर्गिक घ्यायच्या. मग इथं पहिल्या सांगितलेल्या आहेत म्हणजे सुरुवातीच्या 6 विषम. मग याची बेरीज घेऊ आपण. मग करा बेरीज. 1 अधिक 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25, 25 आणि 11 36. मग इथं किती येते? 36. मग ही भेटली मला बेरीज. पण सरासरी बरोबर काय असते? सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती असतील? 6. एकूण संख्या असतील 6. मग आपल्याला बेरीज मिळालेली आहे बघा 36 आणि एकूण संख्या जर मोजल्या त्या किती भरतात? 6. मग काय करणार? 6 1 6 आणि 6 6 36. तर असं म्हणता येईल की सरासरी बरोबर 6. तर आपलं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर झालं पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती असेल? तर ते उत्तर झालं 6.